दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासिता बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मासिक मिलन मध्ये मला दर मंगळवारी दासबोधावरती एक समासावरती निरूपण करण्याची संधी दिली त्याबद्दल आधीच आभार मानते. माझ्या अल्पमतीने जे काही मला समजेल ते सांगण्याचा प्रयत्न करते. दरवेळेला एक समास तर तुम्ही घरी आधी वाचून या, म्हणजे समास वाचण्यात वेळ नाही जाणार. समर्थांनी प्रचंड साहित्य लिहिलं. म्हणजे एवढा 10-12 वर्षाचा 12-15 वर्षाचा मुलगा जांबेहून निघतो काय आणि टाकळीपर्यंत येतो चालत. त्या काळामध्ये रस्ते कसे असतील आणि येऊन परत टाकळीला गुहेत राहायचं. नाशिकला पंचवटी विभागामध्ये रामाच्या मंदिरात जायचं, प्रवचन ऐकायची, भागवत ऐकायचं, रामायण ऐकायचं, वेद वेदांत ऐकायचे, त्यांचा अभ्यास करायचा, भिक्षा मागायची, 5 घरीच फक्त भिक्षा मागायची. सकाळी अनुष्ठान करायचं गायत्री मंत्राचं पाण्यात उभं राहून, सूर्यनमस्कार घालायचे 1200. कसे राहिले असतील ते आश्चर्य वाटतं खरंच. आणि इतकी अफाट ग्रंथसंपदा आहे. त्याच्यातलं दासबोध ही सोन्याची खाण आहे. आणि त्याच्यामध्ये एक विषय नाही असं नाही. व्यवहारातले विषय आहेत, परमार्थातले आहेत, कुठला विषय सोडलाय असं नाही. आणि म्हणून ह्या दासबोधात जे नाही ते जगात नाही, किंवा जे जगात आहे ते दासबोधात आहे असं एक म्हणतात साधारणपणे. आपण एक एक समासाचा अर्थ पाहणार आहोत. कसं आहे की खूप तहान लागली म्हणून आपल्याला पाणी प्यायचं असेल तर आपण नदीवर गेलो. नदी आहे केवढी मोठी, पाण्याने भरलेली, चांगले शुद्ध स्वच्छ पाणी आहे, अगदी गंगावरून वाहते तिथे आपण आहोत. पण ते पाणी आपण नाही पिऊ शकत, ते काढून घ्यावं लागतं आपल्याला कळशीमध्ये. कळशीनी पण नाही पिता येत, मग ते काढून घ्यायला लागतं तांब्यात, त्याच्यातून भांड्यात, आणि मग भांड्यातून घोटघोट पाणी पितो. तसं हे ज्ञानसरिता आहे. इतकं अफाट वाङ्मय आहे की त्याच्यातून आपल्याला घेणं आपल्या कुवतीप्रमाणे थोडं थोडं घोटघोट घेतलं तर काहीतरी त्याचा थोडासा अंदाज लागेल, इतकं अफाट साहित्य आहे. या संतांची सगळ्या मोठी कृपा आहे आपल्यावर. ज्ञानेश्वर काय, तुकाराम काय, ब्रह्मचैतन्य महाराज काय, समर्थ रामदास स्वामी काय, स्वामी विवेकानंद काय, सगळ्यांनी सार काढून आपल्याला दिलाय. आपण कुठे आयुष्यामध्ये वेद वेदांत उपनिषद रामायण भागवत विविध प्रकारच्या गीता किती कशा कशाचा अभ्यास करणार एका जन्मामध्ये त्यांनी केला बरं. आणि सगळं सार काढून आपल्याला दिलाय. आणि म्हणून पहिला समास जो आहे, पहिला दशक जो आहे तो स्तवनाचा आहे. कुठलाही साधारणपणे ग्रंथ लिहिताना आधी स्तवन करण्याची पद्धत आहे. मध्ययुगीन काळात तर गणेश, शारदा, सद्गुरू, संत यांना वंदन करून ग्रंथाला आरंभ करतात. पण समर्थ या ठिकाणी सांगतात हा ग्रंथ कसला आहे, कशाविषयीचा आहे, त्यांनी फळ काय मिळतं, आणि त्याच्यात कोणकोणते विषय प्रतिपादन केलेले आहेत, असं जे शिष्य विचारतात त्याला समर्थ उत्तर देतात की हा ग्रंथ कसला आहे, हा भक्ती मार्ग सांगणारा ग्रंथ आहे आणि हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि त्यामुळे सबंध दासबोध हा संवादात्मक आहे. आपले सगळे भारतीय जुने ग्रंथ हे संवादात्मकच आहेत. शिष्यांनी प्रश्न विचारावेत आणि गुरूंनी त्याची उत्तर द्यावीत, किंवा काही शिष्यांच्या मनातले प्रश्न ओळखूनच आधीच गुरूंनी त्याची उकल करावी, अशा तऱ्हेचा
गुरु शिष्य संवाद असलेला हा ग्रंथारंभ लक्षण नाम असा पहिला समास. ह्याच्यात एकूण 38 ओव्या आहेत. 1 ते 8 ओव्यांमध्ये 15 निश्चय सांगितलेले आहेत. आता निश्चय म्हणजे काय? इथे निश्चयाचा अर्थ आपण म्हणू की निश्चय म्हणजे ठरवणे. परमार्थामधला अर्थ थोडा वेगळा असतो कधी कधी. इथे निश्चय ह्याचा समर्थांना अपेक्षित अर्थ आहे एखाद्या विषयीचं संशयरहित ज्ञान. त्यामुळे निश्चय हा शब्द 15 निश्चय त्यांनी सांगितलेले आहेत आणि निश्चय हा ब्रह्मवाचक शब्द सांगितलेला आहे. म्हणजे जे निश्चय सांगितलेत 15 ते कोणकोणते आहेत बरं? भक्तीचा निश्चय सांगितला, शुद्ध ज्ञानाचा निश्चय सांगितला, आत्मस्थितीचा निश्चय सांगितला, शुद्ध उपदेश सांगितला, सायुज्य मुक्तीचा निश्चय सांगितला, मोक्ष प्राप्तीचा सांगितला, शुद्ध स्वरूपाचा सांगितला, विदेह स्थितीचा सांगितला, अलिप्तपणाचा सांगितला, मुख्य देव कोण हा सांगितला निश्चय, भक्तचा निश्चय, भक्त कोण त्याचा निश्चय सांगितला, जीवशिव निश्चय सांगितला, ब्रह्मनिश्चय सांगितला, नाना मतांचा निश्चय सांगितला, आपण कोण हा निश्चय सांगितला. एवढे 15 विषय निश्चयाचे 1 ते 8 ओव्यामध्ये येऊन गेलेले आहेत. आणि त्याचा सगळा उहापोह पुढच्या संबंध दासबोधात आपल्याला बघायला मिळतो. पूर्ण दासबोध वाचल्याशिवाय आपल्याला ते कळणार नाही. ओवी 9 ते 11 पुढचे जर का घेतले तर ह्याच्यात 6 लक्षणांचा उल्लेख आहे. कोणकोणती लक्षण आहे? लक्षण हा शब्द मायेच्या कक्षेतील आहे. म्हणजे मायेच्या कक्षेतील जो भाग सांगायचा तो लक्षणांनी सांगितला आणि ब्रह्मवाचक शब्दांनी सांगायचे त्याला निश्चय असं म्हटलं असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. लक्षणाचा इथे अभिप्रेत अर्थ असा आहे मोजमाप करणे, व्याख्या त्याची आहे, गुणविशेष, परिमाण असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे मोजमाप एखाद्याचं करायचं. आपण जसं दूध लिटरमध्ये मोजतो, लांबी सेंटीमीटर मीटरमध्ये मोजतो, तसं लक्षण या शब्दाचं अर्थ मोजमाप करणे. मग कोणकोणती लक्षणं सांगितलेली आहेत? लक्षणाचा एक अर्थ मोजमाप करणे, एक अर्थ आहे व्याख्या आणि एक अर्थ आहे गुणविशेष, परिमाण. ह्या सगळ्या अर्थांनी लक्षण बघायचंय. उपासना लक्षण सांगितलेलं आहे, कवित्व लक्षण सांगितलेलं आहे, चातुर्य लक्षण सांगितलं आहे, मायोद्भव लक्षण सांगितलं आहे, पंचभूत आणि कर्ता कोण अशी 6 लक्षणं ह्याच्यात सांगितलेली आहेत. समर्थ पुढे म्हणतात 13व्या ओवीमध्ये, ऐसे बहुधा निरोपिले ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेची अनुमोदिले न वचे की कदा. जसं गर्भातलं बाळ असतं ना ते पूर्ण वाढ होऊन जन्मतं, तसं ज्ञानरूप गर्भामध्ये साधक जसा जसा आत खोल खोल शिरेल त्यातून तो अभ्यासाने प्रगट होतो. आणि म्हणून समर्थ 19व्या दशकात 7व्या समासात 17व्या ओळीत एका ठिकाणी म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे ना तरी झाकून असावे, प्रगटवून न असावे हे बरे नव्हे. आपण आधी म्हणजे 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. समर्थांनी त्या घेतल्या आणि ते ठामपणे सांगतायत की भक्ती केल्यावरती भगवंत नक्की निश्चित प्रसन्न होतो. हे अनुभवाने सांगतायत. त्यांनी अनुभव घेतलाय. गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती अशा 3 प्रचिती सांगितलेल्या आहेत. प्रचिती म्हणजे अनुभव, प्रत्यक्ष अनुभव. गुरु प्रचिती म्हणजे गुरूंनी सांगितलेलं. समर्थांचे गुरु कोण? प्रत्यक्ष स्वतः राम. प्रभू रामांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. शास्त्र प्रचिती, वेद वेदांत उपनिषद शास्त्र धर्मशास्त्र काय सांगितलेलं आहे त्याच्यात त्याचा अनुभव घेणं आणि ते दोन्ही जुळलं पाहिजे. आणि आत्मप्रचिती म्हणजे तसा अनुभव आपण घेणं. हा अनुभव म्हणजे या 3ही प्रचिती समर्थांनी स्वतः घेतल्या. कशा कशाचा आधार घेतला बरं त्यांनी? 15 गीतांचा आधार घेतला. वेद वेदांत उपनिषद भागवत या सगळ्याचा आधार घेतला. 18 आणि 19 ओवी काढून बघितली तर कशा कशाचा आधार घेऊन त्यांनी हे सगळे ग्रंथ रचना केली, त्याचं सार काढून आपल्याला दिलं. अगदी म्हणतात तसं ब्रह्मचैतन्य म्हणतात, नाम आहे तुम्हाला मी सार काढून दिलेलं आहे, साराचं सार आहे तेवढं तरी घ्या. किती सोपं आहे हो नाम म्हणायला.
काही अभ्यास करायला नको, पण ते सुद्धा येत नाही हो. तर हे साराचं सार सगळ्या गीतांचं समर्थांनी काढलंय. कोणकोणत्या गीता आहेत बरं, ते बघूया आपण. शिवगीता आहे, रामगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, उत्तर गीता आहे, अवधूत गीता आहे, भगवद्गीता आहे, ब्रह्मगीता आहे, हंसगीता आहे, पांडवगीता आहे, गणेश गीता आहे आणि यमगीता आहे. ह्या 12 गीताचा अभ्यास, 4 वेदांचा अभ्यास. वेदांत म्हणजे वेदाचा शेवटचा भाग, उपनिषद. ह्या सगळ्याचा अभ्यास, भागवताचा अभ्यास, रामायणाचा अभ्यास, हा सगळा समर्थांनी केलेला आहे. शिवगीता ही महादेवांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलेली आहे. त्याच्यात 16 अध्याय आहेत. रामगीता ही श्री प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणांना सांगितलेली आहे. 62 श्लोक आहेत त्याच्यात. ब्रह्मांड पुराणामध्ये श्रीमद अध्यात्म रामायणात ही आपल्याला रामगीता दिसते. गुरुगीता स्कंद पुराणातील उत्तरखंडात ही गीता सापडते. उमा महेश्वरांचा संवाद ह्याच्यात आहे. कदाचित उमेने विचारलं असेल महेश्वरांना म्हणजे महादेवांना, की मी म्हणजे कोण, भगवंत खरा देव कोण, कसा ओळखायचा, खरा देव कोण आहे आणि त्याच्यासाठी काय उपासना करायची, या संबंधीचं सगळं ज्ञान महादेवांनी उमयला म्हणजे पार्वतीला सांगितलेला तो संवाद आहे. 274 श्लोकांचा फार सुंदर संवाद आहे. गर्भगीता श्रीकृष्णांनी अर्जुनांना 25 श्लोकात सांगितलेली आहे. गर्भधारणा कशी होते, जन्मप्राप्ती कशी होते, भोग चुकवण्याचे मार्ग काय, असे वेगवेगळे विषय ह्याच्यात आलेले आहेत. उत्तर गीता ही श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद आहे आणि तो 3 अध्यायांचा आहे. अवधूत गीता ही, याचा संदर्भ असा कुठे सापडला नाही, पण ही 8 अध्यायांची आहे. ती दत्तात्रयांनी कार्तिक स्वामींना सांगितलेली आहे आणि संन्यास मार्गाचं सगळं प्रतिपादन त्याच्यात केलेलं आहे. पण ती कुठल्याही खंडात सापडलेली नाही. अवधूत गीता अशी प्रत्यक्ष बघायला मिळालेली आहे फक्त. भगवद्गीता ही सगळ्यांना माहिती आहे. रणांगणावर प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनांना 18 अध्यायांची गीता 700 श्लोकांची सांगितलेली आहे. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा ती गीता सांगितलेली आहे. कारण टू बी ऑर नॉट टू बी असा अर्जुन आपला होतोच कधी कधी. करावे का न करावे, कसे करावे, काय करावे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेत सापडतात. ब्रह्मगीता ब्रह्मदेवांनी देवांना सांगितलेली गीता ही तैत्तरीय उपनिषदांचा मतितार्थ त्याच्यात सगळा आहे. आपली जी वेगवेगळी उपनिषदं आहेत, 108 उपनिषदं आहेत एकूण. वैदिक वाङ्मयात ज्ञान कांडात्मक हा सगळा भाग आहे. कारण बाकीचा भाग हा कर्मकांडावरती आधारित आहे आणि ही 108 उपनिषदं जी आहेत ती ज्ञानकांडावरती आधारित आहेत. त्यातली 10 फार महत्त्वाची जी साधारण आपण नेहमी ऐकतो किंवा जे परिचित आहेत थोडीशी, ती म्हणजे केन उपनिषद, केन उपनिषद, कठ उपनिषद, प्रश्न उपनिषद, मुंड उपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरीय उपनिषद, छांदोग्य, बृहदारण्यक अशी 10 प्रमुख उपनिषद आहेत. तर ह्या त्याच्यातल्या तैतरीय उपनिषदांचा जो मतितार्थ आहे तो ह्या ब्रह्मगीतेमध्ये 12 अध्यायात ब्रह्मदेवांनी देवदेवतांना सांगितलेलं आहे. हंसगीता ब्रह्मदेवास विष्णूंनी हंसाच्या रूपाने केलेला उपदेश आहे. ह्याच्यात 45 श्लोक आहेत. पांडवगीता 80 श्लोकांची आहे. भक्तांनी भगवंताची केलेली स्तुती ह्यात आहे. पांडवगीतेमध्ये पांडव कृष्णाचं स्तुतीपर असं गायन करतायत. ती स्तुती या श्लोकातून वर्णन केलेली आहे. गणेश गीता श्री गजाननांनी वरेण्याला सांगितलेली ही गीता आहे. 11 अध्याय त्याच्यात सुद्धा परब्रह्म, परमात्मा, माया यांचा उल्लेख आहे. यमगीता विष्णू पुराणामध्ये याचा उल्लेख दिसतो. पराशर ऋषींनी मैत्रेयीला सांगितलेली आहे. तसंच भीष्मांनी सुद्धा नकुलाला ही 19 श्लोकामध्ये सांगितलेली यमगीता आढळते.
ह्या व्यतिरिक्त वेद, वेदांत, उपनिषद, भागवत, वसिष्ठ सार, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आपल्याला माहिती आहे. वेदातल्या मंत्रांना ऋचा म्हणतात. ह्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला हो. रामायण, महाभारत, 10 पुराण, ह्याला 5वा वेद म्हणतात, त्याचाही अभ्यास केला. उपवेद आहेत आपल्याकडे 4, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व वेद, स्थापत्य वेद, ह्याचाही अभ्यास केला. आणि हा सगळा अभ्यास करून अभ्यासे प्रगट व्हावे असं समर्थांनी इतकं सुरेख असं रचना केलेली आहे या ग्रंथाची. दासबोध हा माझा प्राणप्रिय ग्रंथ आहे. खरोखरच आपल्या वृत्तीत पालट व्हायला हवा असेल तर ग्रंथाची नुसती पारायण करून उपयोग नाही हो. रोज आपण एक तरी समास वाचावा, त्याच्यावर चिंतन करावं, आपलं कुठे चुकतंय, काय करायला हवं, ह्याचं खूप सुंदर मार्गदर्शन या ग्रंथामध्ये आपल्याला आढळेल. वसिष्ठ सार जे आहे त्याचाही अभ्यास केला समर्थांनी. म्हणजे वसिष्ठांनी श्रीरामांना ऐन तारुण्यामध्ये वैराग्य उत्पन्न व्हावं, राज्यकारभार वसिष्ठांनी जे श्रीरामांना सांगितले, श्रीरामांना खूप औदासीन्य आलं होतं. आणि राज्यकारभार नको, काहीच नको असं वाटायला. तेव्हा वसिष्ठांनी जो कर्तव्य कर्माचा आत्मज्ञानासह जो उपदेश केलाय त्याला वसिष्ठ सार किंवा योग वसिष्ठ असं म्हणतात. समर्थ पुढे म्हणतात, जे कोणी दूषण देतील, पूर्ण ग्रंथ वाचल्याविना जे दूषण देतील त्यांना त्याचा तसाच लाभ होईल. जे अतिशय पवित्र मनाने, शुद्ध मनाने पावन होतील हे वाचल्यानंतर. भक्तिजे नियोगे देव निश्चय पावती मानव असं म्हणतात. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. काय बरं सांगितलंय, फलश्रुती काय सांगितली आहे, काय होईल? मुलगा पास होईल, गाडी मिळेल, घर मिळेल, लग्न लवकर जमेल, नोकरी लागेल. भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. नरदेहाचं सार्थक कशात आहे? 28 आणि 29 मध्ये फलश्रुती आहे की आपण अतिशय मनापासून हा जर का ग्रंथ वाचलात तर तुम्हाला निश्चितपणे या ग्रंथातून मुक्ती, मी कोण आहे कळेल, देव म्हणजे काय. कितीतरी भ्रामक कल्पना आपल्या असतात, भ्रांती असते, अज्ञान असतं, मनामध्ये काही समजुती असतात, त्या सगळ्यावरती हा ग्रंथ प्रकाश टाकणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की दाना दोष जाती, बद्धते मुमुक्ष होती, पतित पावन होती, मूर्ख अतिदक्ष होतील, प्राणी उत्तम गती पावतील. आणि त्यामुळे फलश्रुती बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आपलं आत्मउन्नतीच आहे, इतर काही मागितलेलं नाही. आणि जी मिळाल्यानंतर बाकी काही मागायचं शिल्लकच राहत नाही. तसा आत्मोन्नतीचा हा ग्रंथ हळूहळू माझ्या अल्पबुद्धीनी, समर्थ कृपेनी आणि आपण संधी दिल्यामुळे जो जसा मला वर्णन करता येईल तसा मी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. आपण सर्वांनी हा ग्रंथ कुठल्याही मनात संकल्प विकल्प न करता, कुठलाही मनात विकल्प न आणता अतिशय प्रेमाने समर्थांप्रती शरणभाव ठेवून वाचावा. म्हणून ते म्हणतात, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. क्रिया तात्काळ पालटते. सध्या इन्स्टंटचं युग आहे हो. ताबडतोब भूक लागली की लगेच तयार पाहिजे, तसं म्हणायचं नाहीये त्यांना. श्रवण केली याचे फळ म्हणजे आम्ही ऐकलं आणि सोडून दिलं, या कानाने ऐकलं या कानाने सोडून दिलं, त्याला श्रवण म्हणत नाहीत. समर्थ श्रवण कशाला म्हणतात? श्रवण ह्या एकाच शब्दामध्ये समर्थांना श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, आत्मसाक्षात्कार हे 5 गोष्टी अभिप्रेत आहेत हो. म्हणून आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. ज्या वेळेला पूर्ण श्रवण होईल, अंतरंगात उतरेल, त्याचं आचरण होईल सांगितल्याप्रमाणे, त्यावेळेला
आपल्या क्रिया पालटतील, आपले संशय फिटतील आणि संशयाचं मूळ तत्काळ बाजूला सरेल आणि आपला आत्महित साधेल. मनाला पूर्ण विश्रांती मिळेल. विश्रांतीसाठी माणूस धडपडत असतो, पण कुठे विश्रांती मिळते? समाधानासाठी धडपडत असतो, पण पूर्ण समाधान नाही मिळत. अगदी चहाची वेळ झाली, 1 कप चहा हवाच. उद्या परत ते समाधान कायम टिकणारं आहे का? उद्या पुन्हा चहाच्या वेळेला चहा प्यायल्याशिवाय समाधान मिळत नाही. म्हणजे ते समाधान वस्तू, व्यक्ती, पदार्थ यावर आधारित आहे. आणि मला समर्थ सांगतायत, मला म्हणजे मला, तुम्हाला सगळ्यांना, की समाधान कुठलं मिळवा? अखंड राहणारं, कायम समाधान स्थितीत राहणारं समाधान मिळवा आणि ते नक्की तुम्हाला प्राप्त होईल. असं 37व्या ओळीमध्ये स्वतः त्या अनुभवाने सांगतायत हो. या तो अनुभवाच्या खुणा आहेत आणि म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपणही तसा प्रयत्न केला पाहिजे. ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पूसा, तयास त्याची प्राप्त. त्यामुळे आपण अतिशय मनापासून श्रवण केलं आणि माझ्या वाणीला मी आता विराम देते. पुढच्या मंगळवारी आपण गणेश स्तवन घेणार आहोत आणि ते आपण सगळ्यांनी वाचून यावे. जय जय रघुवीर समर्थ.